तर राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे। ठाण्यामध्ये शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। यावेळेस आमदार निरंजन डावखरे, किसन कथोरे हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी सुद्धा भेट घेतली। ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर यांनी सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांचं पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं, तसंच शुभेच्छा सुद्धा दिल्या। यावेळेस भगतसिंग कोश्यारी यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या आठवणी जागवलेल्या आहेत, त्या ऐकूया। पर राजनीतिक मजबूरी में बाहर कुछ भी बोल देते थे, पर मैं बुरा नहीं मानता था। पर अजित दादा ने कभी भी कोई ऐसा वचन, ऐसा वाणी कभी भी नहीं बोली। ये उस व्यक्ति का एक विलक्षण व्यक्तित्व था। तो मैं सोचता हूँ कि ऐसा व्यक्ति जो महाराष्ट्र में इतनी गहरी पैठ रखता हो जनता में, इतने विषयों का ज्ञाता हो, इतना गंभीर हो, दूसरे का आदर करना जानता हो, तो उसका जाना महाराष्ट्र के लिए तो कष्टदायक है ही है, व्यक्तिगत रूप से मेरे लिए भी कष्टदायक है। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं।